आता बातमी संजय राऊत यांच्या एका भाकिताची आहे। देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावलं जाईल आणि मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे। आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून अखेरचं अधिवेशन असल्याचं विधान वारंवार केलंय। तर फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्याची सूत्र कोणाकडे येतील असा प्रश्न विचारला असता खासदार राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव घेतलंय। राऊतांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असा टोलाही लगावला। यावरून भाजप नेत्यांनी राऊतांना प्रतिटोले लगावले। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। त्या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी। तुम्ही दिल्लीला जाणार आहे असं विरोधक म्हणताय वारंवार। फडणवीस दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कोणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतात, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत। जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र हा विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। दरम्यान एकीकडे या सगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच देशामध्ये देवेंद्र भाऊ आणि राज्यात एकनाथ शिंदेनी नेतृत्व करावं असं आमदार बच्चू कडू म्हणतात, ज्यावर आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे। सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही देशभर होतं आणि मग हे एक मराठे म्हणून तिथं जावं आणि देशाचा नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशा प्रत्येकाच्या अपेक्षा आहे। एकनाथजी शिंदेशिवाय आहे कोण? ज्यांनी एवढा मोठा उठाव केला नसता तर पार्टी बदलली नसती, सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप शिवसेना इथं दिसली नसती। अजूनही ते महायुतीच्या घटक पक्षाचे आहे त्याचं भान आणि जाणीव त्यांना त्या ठिकाणी नाही आहे। त्यांनी आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं, कोण व्हावं याविषयी बोलण्याचा नक्कीच त्यांना अधिकार आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याविषयी भूमिका बजावत असतो। पण देवेंद्रजींनी कुठे जावं आणि कुठे राहावं, ना त्यांची लायकी, ना त्यांची प्रगल्भता, ना तेवढी समज बच्चू कडून आहे। तर या वक्तव्याने आता राजकीय प्रतिक्रिया वेगवेगळ्या समोर येतात। एकीकडे राऊतांनी केलेलं भाकीत तर दुसरीकडे बच्चू कडूंनी जी इच्छा व्यक्त केली आहे त्यावरून देखील आता राजकीय चर्चा जोरात सुरू आहे। या सगळ्या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही। खरं तर आज राज्यामध्ये अत्यंत आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत। राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे।